आज आपण इथे लाडूची रेसिपी पाहणार आहोत। पण तुम्हाला माहिती आहे का, हे लाडू सर्वात जास्त प्रमाणात उपवासाला बनवले जातात। पण हे लाडू तुम्ही कायम घरामध्ये बनवून ठेवत जावा, कारण याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन आणि आयरन आहे। ते आपल्या शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा प्रदान करतात। सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही एक जरी हा लाडू खाल्ला ना, तर दिवसभर तुम्हाला जास्त प्रमाणात शरीरामध्ये ऊर्जा सुद्धा जाणवून येईल। मग हे लाडू कोणते आहेत, तर हे लाडू शेंगदाण्याचे आहेत। त्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन आणि आयरन आहे। मग कसे बनवायचे, तर चला सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला जाड अशी कढई घ्यायची आहे। कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची। कढई व्यवस्थित गरम झाल्या वाटीच्या साहाय्याने मोजून 2 वाटी एवढा आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, गॅस आपला मीडियम असायला हवा, म्हणजे शेंगदाणे आपले आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात खरपूस। त्यामुळे लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात आणि ते लाडू जास्त काळ सुद्धा टिकतात। आता इथे शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवरती साधारण 10 ते 12 मिनिटं आपल्याला शेंगदाणे भाजायला लागतात। कधी कधी 15 मिनिटं सुद्धा लागू शकतात। पण तुम्ही खरपूस असे होईपर्यंत किंवा त्याच्यावरची साल तडके जाईपर्यंत छान असे हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खरपूस भाजताना तुम्ही शेंगदाणे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की गॅस ही आपला कधीही मीडियमच असायला हवा। आता इथे शेंगदाणे भाजताना याच्यामध्ये तुम्ही थोडेसे बदाम सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा ना अधिक जास्त पौष्टिक हे लाडू बनू शकतात। व्यवस्थित शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला गॅस बंद करून पसरट अशा ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर ना हाताने चोळून याची साल काढायची आहे। आता ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला काढायची नसेल नाही काढली तरी चालेल, काही फरक पडत नाही। पण जर तुम्हाला आवडत नसेल तर माझ्यासारखी तुम्ही अशी काढून टाकली तरी सुद्धा चालेल। हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे, कारण खरपूस शेंगदाणे भाजले आणि त्याची साल तडकली की थंड झाल्यानंतर जरी हाताने चोळली ना तरी सुद्धा पटकन निघती। अगदी इथे माझी कशी सहज निघत आहे ना, अगदी अशीच निघती। साल सगळी काढून झाल्यानंतर काय करायचं, एखादा असा झाऱ्या घ्यायचा, त्याच्यामध्ये शेंगदाणे भरून छान असे चाळायचे। यामुळे काय होतात, त्याची साल आहे ना ती सगळी खाली पडते, म्हणजेच एका जागेला पडती आणि सगळे शेंगदाणे आपले साईडला काढून घेता येतात। बऱ्याचदा आपण काय करतो, ताटामध्ये फुंक मारून सगळीकडे हा पाला पसरवून घेतो आणि नंतर तो भरायला वेळ लागतो। त्यामुळे तुम्ही ह्या प्रोसेसनी नक्कीच शेंगदाणे असे चाळून घ्या, म्हणजे तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि एका जागेला सगळा कचरा राहील। आता व्यवस्थित आपले इथे सगळे चाळून झालेले आहेत, अगदी सोप्या पद्धतीने। आता जर तुम्हाला इथे ना चक्की बनवायची असेल ना, तरी सुद्धा तुम्ही असे शेंगदाण्याची साल सगळी काढून घेऊ शकता। आता 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1.5 वाटी गूळ लागतो। आता गुळाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ठेवू शकता कमी जास्त। आता बऱ्यापैकी 2 वाटी जर इथे शेंगदाणे असेल तर पाऊण ते 1.5 वाटीपेक्षा जास्त गूळ वापरला जातो, पण मी इथे कमी गोड हवेत म्हणून 1.5 वाटीच वापरले। व्यवस्थित मिक्स करायचे आणि मिक्स झाल्यानंतर त्याला मिक्सर जारमध्ये अगदी 2 ते 3 बाईटमध्ये व्यवस्थित भरायचे आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचे। एकदम असा मोकळं असायला हवं, एवढंच आपल्याला त्याला बारीक करायचं आहे। जास्त कुट्टा बारीक करचाल तर खाताना तो आपल्या तोंडामध्ये चिटकला जातो। त्यामुळे जरा थोडासा जाडसर राहू द्या, म्हणजे खायला त्याची बाइंडिंग सुद्धा खूप छान येते आणि जेव्हा दाताखाली शेंगदाणे येतात ना, तेव्हा त्याची मज्जा सुद्धा खायला खूप चांगली येते। त्याच्यामुळे अशा प्रकारे सगळं बारीक करून झाल्यावर अगदी इझिली हे लाडू तुम्ही हाताने वळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकताय, आपल्याला कुठल्याही तुपाची किंवा कशाचीही गरज पडत नाहीये। बरेच जरा काय होतं की लाडू व्यवस्थित वळा येत आहेत म्हणून काही जण तूप गरम करून 2 ते 3 चमचे घालतात, पण याची गरज भासत नाही। जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही गरम केलेलं तूप याच्यामध्ये घालू शकता, पण शक्यतो याची गरज सुद्धा भासत नाही। अगदी इझिली ही व्यवस्थित वळून घेतले जातात। आता इथे गोडाचे प्रमाण ठरवताना फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, गूळ जास्त प्रमाणात झाला तर जास्त गोड होतील आणि ते खायला नको वाटतील। त्यामुळे 1.5 वाटी 2 वाटी शेंगदाण्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण राहील। पण जर तुम्हाला अधिक गोड आवडत असेल तर 1.5 वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ घातला तरी सुद्धा चालेल। बरेच जणांना जेवढे शेंगदाणे तेवढा गूळ घालतात। इथे आपले सगळे लाडू छान असे शेवटपर्यंत वळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला आतपर्यंत लाडू कसा व्यवस्थित छान असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता। आणि लाडूचे टेक्स्चर जरा थोडेसे जाडसर आहे, त्यामुळे दिसायला आणि खायला सुद्धा खूप छान लागणार आहेत। तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंट्सद्वारे नक्की सांगा।